नमस्कार मित्रांनो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य सहज मिळालं नव्हतं. अनेक क्रांतिकारकांनी आपला प्राण त्याग करून हे स्वातंत्र्य मिळवलेलं होतं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद असे अनेक क्रांतिकारी होते ज्यांच्या कष्टातून हे स्वातंत्र्य मिळवलेलं होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा देशासमोरचा मार्ग हा अतिशय खडतर होता. एकतर स्वातंत्र्याची सुरुवात ही फाळणीने झालेली होती. देशात दंगली पेटलेल्या होत्या. तसंच जग नुकतंच दुसऱ्या महायुद्धातून बाहेर आलेलं होतं आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्था ह्या गाळात रुतलेल्या होत्या. या सगळ्या अडचणींबरोबर आणखीन एक अडचण आपल्या देशासमोर होती. ती म्हणजे स्वातंत्र्य मिळताना जे संस्थानिक होते त्यांना सुद्धा सार्वभौमत्व दिलेलं होतं. म्हणजे ते ठरवू शकत होते की ते भारतात त्यांचं राज्य किंवा त्यांचं जे क्षेत्र आहे ते भारतात विलीन करायचं, पाकिस्तानात विलीन करायचं की त्यांना स्वतंत्र राहायचं. खरं तर हा देशासमोरचा एक प्रमुख प्रश्न होता. मात्र सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या ताकदीच्या जोरावर, आपल्या खमकेपणाच्या जोरावर हा प्रश्न अतिशय व्यवस्थित सोडवला, अतिशय व्यवस्थित हाताळला. आपल्याला फार कमी माहिती आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल. बहुतांशी आजच्या पिढीला एवढंच माहिती असतं की हैदराबादचा आणि काश्मीरचा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र तसं नव्हतं. जवळपास 550 संस्थानं त्या काळात भारतात होती. त्यातली अनेक संस्थानं आपल्या भारतामध्ये विलीन झाली. काही स्वखुशीनी झाली, काही जी होती ती त्यांना तनखे किंवा इतर काही आमिष दिलं गेल्यामुळे ती आपल्या देशात विलीन झाली. मात्र काही संस्थानिक होते त्यांनी मात्र भरपूर त्रास दिला. त्यांची अजिबात इच्छा नव्हती भारतात विलीन करायची. ह्यांना अनेक कारणं होती. एक तर पाकिस्तानचे जे पंतप्रधान होते मोहम्मद अली जिना, ह्यांना जो पाकिस्तान मिळाला होता तो 2 तुकड्यांमध्ये मिळाला होता, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान. पूर्व पाकिस्तान म्हणजे ज्याला आज आपण बांगलादेश म्हणतो, असे दोन देश 2 वेगळ्या भागात त्यांना मिळाले होते. त्यांना हवा तसं तो मिळाला नव्हता. आणि काही ब्रिटिश अधिकारी जे होते त्यांचं जे कार्यक्षेत्र होतं त्यांनी कायम संस्थानिकांवरती वचक ठेवलेला होता. त्यांना तो वचक असा अचानक सोडायचा नव्हता. त्यामुळे ते सुद्धा शक्य तेवढे अडथळे यात आणायचा प्रयत्न करत होते. ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी जे अधिकारी होते, आज जसं IAS IPS असतात त्यावेळी ICS म्हणून एक पदवी होती आणि ICS अधिकारी असायचे. 1150 पैकी जवळपास 700 अधिकारी भारताला सोडून गेले होते. त्यातले अनेक जण जे होते ते युरोपात माघारी गेले होते ब्रिटिशांबरोबर आणि अनेक जे होते ते पाकिस्तानात गेले होते. मात्र उरलेल्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन सरदार पटेलांनी ही कामगिरी पार पाडली. जिनांनी जिथं जिथं अडचण निर्माण करता येईल तिथं केली. भोपाळ, जुनागड किंवा त्रावणकोर अशी जी संस्थानं होती ह्यांना त्यांनी वेगवेगळी आमिष दिली आणि पाकिस्तानात येण्यासाठी मनवत होते. जे पाकिस्तानात येऊ शकत नव्हते त्यांना ते मनधरणी करत होते की तुम्ही अलिप्त राहा. आणि त्याच्यामुळे देशासमोर एक वेगळी ताकद उभी राहण्याची शक्यता निर्माण होती. हा इतिहास जो आहे हा फारसा शाळांमध्ये शिकवला जात नाही, आपल्याला फार माहिती पडत नाही हा इतिहास. आता सरदार वल्लभभाई पटेलांचा गुजरातमध्ये खूप मोठा पुतळा उभा केलेला आहे. पण त्यांनी जे कार्य हातात घेतलं होतं, जे कार्य पूर्णत्वास नेलं, त्या कार्याची महती लोकांना माहीत होण्यापेक्षा ते एक पर्यटन स्थळ होऊन बसलेलं आहे. मात्र हे जे पुस्तक आहे जे मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलोय, पुस्तकाचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल, युनिफायर ऑफ मॉडर्न इंडिया. ह्याच्यात त्यांनी घेतलेल्या कार्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. साधारण 350 पानांचं हे पुस्तक आहे आणि एक राज्य जे आहे किंवा एक जे संस्थान आहे त्यात त्यांना कसं प्रयत्न करावे लागले आणि ते कसं विलीन करण्यात आलं ह्याचा सविस्तर लेखाजोखा मांडलेला आहे. भोपाळचं राज्य, जुनागडचं राज्य जे आहे त्यांना जिनांनी वैयक्तिक संपर्क साधलेला होता आणि पाकिस्तानात येण्यास मनवलेलं होतं. जोधपूरचे जे राजे होते हनवंत सिंग, त्यांच्यासमोर तर जिनांनी एक कोरा कागद ठेवला, त्याच्या खाली सही केली आणि तो कागद त्यांच्याकडे ठेवला आणि तुम्हाला ज्या हव्या असतील त्या अटी लिहा आणि तुम्ही पाकिस्तानात या असं त्यांना आमंत्रण दिलं गेलेलं होतं. हनवंत सिंग जे जोधपूरचे राजे होते त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कराचीचं बंदर अगदी मोफत वापरू शकता,
परदेशातनं हत्यार आयात करू शकता किंवा स्वतःच्या राज्यात तुम्ही दारुगोळा सुद्धा बनवू शकता. अशा अनेक त्यांना मुभा दिलेल्या होत्या, अनेक गोष्टींचं स्वातंत्र्य दिलेलं होतं. मात्र सरदार पटेलांनी जनतेचा रेटा काय आहे, जनमत काय आहे आणि भारतात विलीन होण्यामागे त्यांचे काय फायदे आहेत हे सगळं पटवून देऊन शेवटी जोधपूर हे राज्य भारतात विलीन झालं. तशीच कहाणी भोपाळची होती, त्रावणकोरची होती. हैदराबादच्या निजामांनी मात्र फार त्रास दिला. जवळपास 1.5 वर्ष स्वातंत्र्यानंतर त्यांनी पटेलांना झुलवत ठेवलं, हो नाही किंवा जैसे थे करारावर सह्या केल्या. मात्र त्याच वेळेस त्यांची रझाकारी संघटना हैदराबादमध्ये धुमाकूळ घालत होती, जनतेवर अन्याय करत होती. शेवटी नाईलाजानी पटेलांनी सैनिकी कारवाई करायचं ठरवलं आणि 48च्या सप्टेंबर महिन्यात सैन्याने हैदराबादमध्ये प्रवेश केला आणि त्या राज्यावर ताबा मिळवला. अशीच काहीशी कहाणी जम्मू काश्मीरची सुद्धा आहे. मात्र हा प्रश्न युनोसमोर नेला गेला आणि तेव्हापासून आजपर्यंत हा प्रश्न तसाच चिघळत पडलेला आहे. मोहम्मद अली जिन्नांनी हैदराबादचा प्रश्नही युनोमध्ये न्यायची पूर्ण तयारी केलेली होती आणि जर हा प्रश्न युनोमध्ये मांडला गेला असता, तिथं युद्धबंदी किंवा असं काही लागू झालं असतं तर आज ही प्रश्न चिघळत पडला असता. तर असं हे पुस्तक आहे. सरदार पटेलांनी प्रत्येक राज्यात जे जे प्रयत्न केले त्याचा विस्तृत आढावा घेणारं हे पुस्तक आहे. हे पुस्तक आजच्या पिढीने नक्की वाचलं पाहिजे. अनेक जे स्वातंत्र्यवीर होते त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश पुढे नेण्यामागं त्यांनी जे कष्ट उपसले त्याचा विस्तृत वृत्तांत याच्यात आहे. या सगळ्याच्या दरम्यान त्यांना एकदा हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्यांनी जवळपास 4 महिने आराम केला. मात्र त्यांचं सगळं लक्ष या कारवाईकडेच होतं. तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. या पुस्तकात पटेलांनी गेलेल्या कष्टाचा वृत्तांत आहे तोही जाणून घ्या, आपल्या पुढच्या पिढीलाही सांगा. आणि आतापर्यंत आपला चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा. धन्यवाद.